मान्सूनच्या सुरुवातीनंतर मुंबईत झाडे पडण्याच्या आणि त्यामुळे निष्पाप नागरिकांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्यात। या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकार खडबडून जागा झालं असलं तरी पालिकेच्या विविध विभागांमधील अंतर्गत आरोप प्रत्यारोपांमुळे मूळ समस्या झाकली गेली। गेल्या आठवड्यात चेंबूर या ठिकाणी झाड उन्मळून पडल्यामुळे एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेला आणि त्यानंतर मुंबई आणि परिसरातील झाडांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ज्यांना झाडांचं शास्त्र माहित नाही अशी मंडळी उद्यान विभागात कंत्राटदार म्हणून कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची देखील शक्यता आहे। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। वृक्ष देखभालीची कंत्राट विना अनुभवी कंत्राटदारांना, कमी किमतीत निविदा स्वीकारून कंत्राटदारांची मनमानी, पालिका अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा सामान्यांच्या जीवावर। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या 48 तासात मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। गेल्या 2 दिवसात शहरात 350हून अधिक झाडांची पडझड झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। एरवी संपूर्ण पावसाळ्यात अंदाजे 800 झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडतात। मात्र गेल्या 2 दिवसांमधली झाड पडण्याची आकडेवारी धक्कादायक आहे। काल साधारणपणे 50 किलोमीटर ताशी असे वारे त्या ठिकाणी वाहत होते आणि आपण जर मुंबईमध्ये बघितलं ॲव्हरेज दरवर्षी 800 झाडं पडतात। प्रत्येक मॉन्सूनमध्ये मुंबईमध्ये 800 झाडं पडतात। काल एका दिवसामध्ये 350 झाडं पडली आहेत आणि आजचा दिवस हा त्याहीपेक्षा गंभीर आहे। मुंबई शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडं उन्मळून पडण्याच्या घटना नैसर्गिक आपत्ती वाटत असल्या तरी याचं मुख्य कारण प्रशासकीय कार्यवाहीत दडलेलं आहे। ही समस्या 2014 पासून पालिकेनं घेतलेल्या एका निर्णयामुळे होत असल्याची शक्यता पालिकेच्याच अधिकाऱ्यांनी स्वतःचं नाव न सांगण्याच्या अटीवर वर्तवली आहे। 2014 पूर्वी मृत आणि धोकादायक झाडं ओळखणं, झाडांच्या कमकुवत फांद्यांना आधार देणं आणि त्यांची छाटणी करणं ही कामं पालिकेच्या उद्यान विभागाचे स्वतःचे अनुभवी कर्मचारी आणि माळी करत होते। मात्र 2014 नंतर पालिकेतल्या काही बड्या अधिकाऱ्यांनी एक प्रस्ताव तयार करून हे काम खासगी कंत्राटदारांकडून करण्यास सुरुवात केली। ज्या कंत्राटदारांना वृक्ष संवर्धन आणि वनस्पती शास्त्राचा कोणताही अभ्यास नाही अशा कंत्राटदारांना केवळ कमी दराची निविदा भरल्यानं आणि काही बड्या अधिकाऱ्यांची मर्जी असल्यानं झाडं छाटण्याची कंत्राटं दिली जात आहेत। पालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार मे 2026 ते मे 2027 या कालावधीसाठी शहरातील 23 पालिका विभागांमधली झाडांची छाटणी आणि देखभालीची कंत्राटं अशा बांधकाम आणि पायाभूत सुविधा कंपन्यांना दिलेली आहेत, ज्यांना वृक्ष संवर्धनाचा किंवा शहरी वनीकरणाचा कोणताही विशेष अनुभव नाही। या कामासाठी पालिकेनं 76.82 कोटी रुपयांचं बजेट अंदाजित केलं होतं। मात्र कंत्राटदारांनी अंदाजापेक्षा सरासरी 45% कमी दरानं बोली लावल्यामुळं ही कंत्राटं त्यांना देण्यात आलेली आहेत। यामुळेच या विना अनुभवी कंत्राटदार आणि त्यांच्या कंत्राटी कामगारांमुळे आता मुंबईतील झाडांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि पर्यायानं मुंबईकरांचाही सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। साहजिकच अधिकचं बजेट मंजूर असताना कमी दराची कंत्राटं का आणि कशी मंजूर करण्यात आली हा मुद्दा देखील ऐरणीवर आहे। कमी दरामुळे त्या कामाच्या गुणवत्तेवर सुद्धा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। 2026-27 वर्षासाठी 76.82 कोटींचं अंदाजित बजेट, 23 मनपा विभागातील झाडांची छाटणी आणि देखभालीचं कंत्राट, विना अनुभवी कंत्राटदारांकडून 45% कमी दरानं बोली, कंत्राटाच्या मूल्यात सुमारे 34.6 कोटी रुपयांची कपात, कमी दराच्या निविदेमुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह। पालिका प्रशासनाच्या या मनमानी प्रक्रियेवर काही नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला होता। मनुष्यबळ आणि गुणवत्तेशी तडजोड न करता 100 रुपयांचं काम 60 रुपयात कसं केलं जाऊ शकतं असा सवाल उपस्थित करण्यात आला। पालिकेनं अधिकृत अंदाज तयार करताना प्रत्यक्ष खर्चाचाही विचार केलेला असतो, त्यामुळे 45% कमी दराची बोली अधिकाऱ्यांनी कशी काय स्वीकारली असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला होता। मात्र बड्या अधिकाऱ्यांना असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे हा प्रश्न जैसे थेच राहिलाय। यात पालिकेतील अनेक बड्या अधिकाऱ्यांसह
उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या भूमिकेबाबत अनेकांनी संशय व्यक्त केलाय. झाड पडल्याच्या दुर्घटनेत प्रशासनानं तातडीनं 3 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं खरं, मात्र विभागातल्या उच्च अधिकाऱ्यांवर काहीही कारवाई होत नसल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय. त्यामुळे पालिकेच्या या उच्च अधिकाऱ्यांवर कुणाचा वरदहस्त आहे याबाबतची चर्चाही सुरू आहे. झाडांच्या देखभालीचं काम बाहेरच्या कंत्राटदारांकडे सोपवल्यामुळे शहरातली झाडांची काळजी घेण्याची क्षमता कमकुवत झालेली आहे. पालिकेच्या उद्यान विभागात असे अनेक माळी आहेत, ज्यांपैकी अनेक जण रत्नागिरी आणि कोकणातल्या शेतकरी कुटुंबांमधून आलेत, ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं प्रत्यक्ष कामाचं ज्ञान आहे. त्यांना झाडांच्या आरोग्याची समज आणि वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. शास्त्रीय पद्धतीनं छाटणी कशी करावी हे त्यांना माहिती असतं आणि त्यांना झाडांबद्दल मनापासून जिव्हाळा देखील आहे. अशा लोकांकडनं हे काम काढून घेण्याचा नेमका फायदा काय आणि कुणाला होतोय असा सवाल काही माजी नगरसेवकांनी देखील केलाय. पालिकेनं दर 5 वर्षांनी झाडांची शास्त्रीय पद्धतीनं गणना करावी आणि कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कामं सोपवण्याऐवजी त्यांच्या मूळ भूमिकेनुसार झाडांच्या आरोग्यावर देखरेख करण्याचं काम त्यांना पुन्हा सोपवावं अशी मागणी सुद्धा काही अधिकाऱ्यांनी केलेली आहे. झाडं उन्मळून कोसळण्याच्या 12 मोठ्या दुर्घटना. या दुर्घटनेत एकूण 13 नागरिकांचा मृत्यू, 18 जण गंभीर जखमी झालेत. मोठ्या प्रमाणावर वाहनांचंही नुकसान. गेल्या 10 वर्षात मुंबईत झाडं पडण्याच्या 12 मोठ्या घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी झालेत. अनेक जण किरकोळ जखमी झालेत आणि मोठ्या प्रमाणावर वाहनांचं सुद्धा नुकसान झाल्यानं वित्तहानी सुद्धा झालेली आहे. वृक्ष संवर्धनासाठी पालिकेकडे स्वतंत्र मनुष्यबळ असताना झाडांच्या देखरेखीसाठी आणि वृक्ष छाटणीसाठी बाहेरील विना अनुभवी कंत्राटदारांना कंत्राटं मंजूर करून पालिका नागरिकांच्या जीवाशी खेळ करतेय का, हा महत्वाचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.